Welcome to my YouTube channel. आजची व्हिडिओ पूर्ण बघा. आज सगळे न्यू सेट आहेत. आज ट्राय करूया ट्रॅप्स अँड शोल्डर वर्कआउट. पम्प्स पण मस्त आलेले आहेत. त्यामध्ये बक्षिसे पण थोडीशी आहे. तर चला डायरेक्ट स्टार्ट करूया वर्कआउट. पहिलाच ट्रॅप्स वर्कआउट. ट्रॅप्स वर्कआउटमध्ये पहिलाच आपण घेतला फ्रंट ट्रॅप्स. हा सेट आहे बारबेल अपराईट रो. या सेटमध्ये तुम्ही ट्राय करा एल्बो शोल्डरच्या न्यामध्ये वरती घ्यायचं आहे. तुमच्या बायसेपने खेचायचं नाही, एल्बोने वर खेचायचं आहे. जर तुम्ही काय जण करतात बायसेपने खेचतात आणि बोलतात तुमचा फोरआर्म भरला. ती चुकी करू नका. तुम्ही तुमच्या एल्बोने वरती खेचा. एल्बोने जेव्हा रॉडवरती खेचाल तेव्हा तुमचा शोल्डरवरती आणि ट्रॅप्सवरती प्रेशर पडणार आहे. आणि यात लक्षात ठेवा, आपण क्लोज ग्रिप पकडलेली आहे. क्लोज ग्रिप पकडले म्हणून ट्रॅप्सवरती प्रेशर येतोय. जर तुम्ही लॉंग ग्रिप पकडली तर शोल्डरवरती प्रेशर येणार. त्यानंतर आपण घेतला बॅक ट्रॅप सेट. बॅक ट्रॅप रायझिंग युझिंग स्मिथ मशीन. या सेटमध्ये तुम्हाला ट्राय करायचं आहे एल्बो बेंड जास्त करायचे नाही आहेत. जास्त बेंड केले तर तुमच्या शोल्डरवरती प्रेशर येणार. आपण ट्रॅप्सवरती प्रेशर येण्यासाठी आपले ट्रॅप्सला प्रेशर येण्यासाठी आपल्याला आपले एल्बो स्ट्रेट ठेवायचे आहेत. आणि जेवढं हेवी सेट मारतील तेवढा ट्राय करा. आता आपण थोडा ॲडव्हान्स सेट घेतला आहे. जो आपण फ्रंट शोल्डर प्रेस मारतो तोच आपण लेईंग फ्रंट शोल्डर प्रेस युझिंग फंक्शनल ट्रेनर. याच्यामध्ये तुमचा रेंज ऑफ मोशन वाढतो, प्लस बॉडी स्टेबल राहते, प्लस तुम्हाला मसलवरती टेन्शन जास्त प्रमाणात दिसेल. तुम्ही हा सेट जर डमेलवर माराल इझी तुम्हाला वेट जाणार आहे. पण हाच तुम्ही जर इथं 50 तरी मारायला गेलेत ना तर तुम्हाला हे वेट जास्त वाटेल. पुढचा ॲडव्हान्स सेट घेतला आपण, जो आपण डंबेल फ्रंट शोल्डर राईज मारतो तोच आपण सीटेड पोझिशनवरती कॉन्सन्ट्रेटली फंक्शनल ट्रेनरवरती केबल शोल्डर राईज मारणार आहोत. या सेटमध्ये तुम्हाला सिटिंग पोझिशन यासाठी मारायचं की तुमची जी बॉडी आहे ती स्टेबलच राहणार. ती मोशन काढणार नाही. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त टेन्शन शोल्डरवरती येणार. आणि यात लक्षात ठेवा, जेवढा स्लो माराल ना तेवढं चांगलं आहे. पोझिशन तुम्ही चेक करू शकता. यामुळे तुम्हाला तुमची जर या जिममध्ये हा रॉड नसेल तर तुम्ही प्लेन रॉड घेऊनही मारू शकता. आणि हा सेट आपल्या फ्रंट शोल्डरसाठी आहे. चायला यांच्या सेट मारताना यांच्याकडनं सेट मारून घ्यायचे, त्यांना सपोर्ट द्यायचे. आणि जेव्हा मला बारी येते सपोर्ट द्यायची तेव्हा हे तिकडं काय स्वतःचे काम करत बसणार, बक्षिसं करत बसणार आणि बोलल्यानंतर दाखवायला येणार. हे असं असतं काय आईला. ते सेट करते, तो तिकडं कपिलाशी बोलते, देवाला तिकडं पोजिंग करते. याला काय अर्थ आहे? त्यानंतर आपण थर्ड ॲडव्हान्स सेट घेतला, साईड शोल्डर प्रेस युझिंग फंक्शनल ट्रेनर. यामध्ये पण तुम्हाला बॉडी स्टेबल ठेवायची आहे. आमची तर बेंच एकच होता, तो पण बेंच मुलांनी घेतला त्यामुळे आम्हाला
फ्लॅट बेंच तरी मारायला लागला. तुम्ही ट्राय करा इन्क्लाइन बेंच घ्यायचा. पूर्णपणे शोल्डर प्रेससाठी आपण जो बेंचची पोझिशन करतो ती लावून तुम्हाला हा सेट परफॉर्म करायचा आहे. यात तुम्हाला जेवढा शोल्डर आणि एल्बो स्टेबल ठेवता येतील ना ते ठेवायचे आहेत. एक ट्राय करा की हात आपले स्ट्रेट वरती द्यायचे. वर गेल्यानंतर जॉईन करू नका. जेवढा स्ट्रेट कराल तेवढा तुमच्या शोल्डरवरती टेन्शन जास्त येणार. आणि लक्षात ठेवा ॲडव्हान्स सेट हे बेसिक सेट नंतर मारायचे आहेत. मी बोलाल मी डायरेक्ट ॲडव्हान्स सेटनी वर्कआउट चालू करीन तर फायदा नाही आहे. पहिले बेसिक मसल बनवा नंतर ॲडव्हान्स सेट मारायला जा. आणि तुम्ही बघू शकता जी पोरं डंबेलवरती बेसिक सेट मारताना घ्यायचे 30-30, 40-40 kg आणि एक हात होल्ड करून मारून दाखवायची ती केबल प्रेसमध्ये कशी रडतायत. त्यामुळे तुम्ही समजून जा हा किती डिफिकल्ट सेट आहे. म्हणून तुम्ही मारताना जरा विचार करून मारा. यानंतर फोर्थ ॲडव्हान्स घेतला केबल लॅटरल राईज युजिंग फंक्शनल ट्रेनर. जो आपण डंबेलवरती परफॉर्म करतो तो आपण फंक्शनल ट्रेनरवर परफॉर्म करतोय. यामध्ये पण तुम्हाला कमी वेट घेऊन जेवढा रेंज ऑफ मोशन घेऊन मारता येईल तेवढा मारत आहे. एक लक्षात ठेवा झटके द्यायचे नाही आहेत सेट मारताना. एकदम आरामात मारायचा. हा पण ॲडव्हान्स सेट घेतला. तर या ॲडव्हान्स सेट नंतर आपल्याला बेसिक सेट घेणं गरजेचं होतं. कारण यामध्ये आम्ही फक्त या व्हेरियंटमध्ये आम्ही टोटल 2च सेट घेतले पण रेपिटेशन 20-20 घेतल्या. म्हणून या सेटनंतर आपण घेणार आहोत बेसिक सेट लॅटरल राईज युजिंग डंबेल, तो पण स्टँडिंग पोझिशनवरती. म्हणून पुढचा सेट आपण घेतला लॅटरल राईज स्टँडिंग पोझिशन युजिंग डंबेल. या व्हेरियंटमध्ये पण आम्ही 2 सेट घेतले पण जेवढे हेवी घेता येतील तेवढे हेवी घ्यायचे आहेत. आम्ही 7.5 kg आणि 10 kg घेतलेलं आहे. जास्त घेतलेलं नाही कारण आमचा ऑलरेडी पालख्या उडलेल्या आहेत सेट मारून मारून. पुढचा सेट घेतला आपण रिव्हर्स मशीन फ्लाय. याला आपण रिअर डेल्ट फ्लाय पण म्हणतात. हा आपण ज्यांच्या जिममध्ये ही मशीन नसेल त्यांनी डंबेलवरती परफॉर्म करू शकता. डंबेलवरती परफॉर्म कसा करायचा, तुम्ही बेंचवरती सिटिंग पोझिशनवरती बेंड होऊनही मारू शकता. प्लस तुमचा बेंच इन्क्लाइन पोझिशनवरती मारून पूर्णपणे लेइंग पोझिशनवरतीही मारू शकता डंबेलनी. किंवा एक मी ओल्ड व्हिडिओ बघू शकता, एका जुन्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आपण बार्बल रॉडनी पण हा सेट मारू शकता. हा वर्कआउट तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं. तुम्हाला काय चुका असतील, आम्ही काय चुकत असू हे तुम्ही आम्हाला सांगू शकता. पण कमेंट प्लीज करा. थँक्यू. Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.